हॅलो फ्रेंड्स, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आमच्याकडे ना थंडी इतकी वाढलेली आहे. सकाळचे 11 जरी वाजले तरी थंडी असतेच असते. जोपर्यंत पूर्ण ऊन येत नाही तोपर्यंत थंडी काही कमी होत नाही. तर सकाळी नाश्त्यामध्ये ना इथे मी शेवयाचा उपमा बनवते आहे सर्वांसाठी. माझ्या बेबीला म्हणजेच नित्याला हा उपमा खूप आवडतो. तर मग मी इथे भांडी धुत आहेत. दोघी मिळून काम आवरल्यानंतर ते पटकन आवरतं. तर नित्याची इथे अंघोळ झालेली आहे आणि ऐन गडबडीमध्ये ना चावीला पाणी आलं. मग तांब्याची जी भांडी आहेत ना ती अशा पद्धतीने क्लीन करूनच आम्ही ती भरतो, जेणेकरून त्यावरती असणारे जे डाग वगैरे आहेत ते निघून जातील. तर पितांबरीचा वापर करून मस्त अशी भांडी क्लीन होतात. तर या इथे मला कट्टा पूर्ण धुवून काढायचा आहे. तर आम्ही रेग्युलरली हा कट्टा पाण्याने धुतो, जेणेकरून त्यावरती काही मुंग्या किंवा काही सांडलं वगैरे असेल, तेलाचे डाग, तुपाचे डाग, सर्व काही डाग क्लीन होतात. तर अशा पद्धतीने सर्व कट्टा रिकामा करून घेते आणि पाण्याने हा जो कट्टा आहे ना तो मी पूर्ण धुवून घेते. ज्यावेळी तुम्हाला आपल्या किचन काउंटरची पूर्ण डीपली क्लिनिंग करायची असेल तर त्यावेळी आपलं कट्ट्याचं जे सीलिंग आहे ते व्यवस्थित आहे की नाही हे बघणं खूप गरजेचं आहे. जर तुमचं जे कट्ट्यावरचं पाणी आहे ते खाली गळत असेल किंवा तुमच्या फरची चिरलेली वगैरे असेल तर अशा वेळी पाणी ओतून कट्टा धुणं खूप रिस्की आहे. तर आमचं जे सीलिंग आहे ना ते खूप मजबूत आहे, कुठेही आमचा कट्टा क्रॅक झालेला नाही. त्यामुळे आम्ही रोज अशाच पद्धतीने कट्टा धुवून तो क्लीन करतो. वायपरने सर्व पाणी घालवल्यानंतर आता माझं काम आहे ते फरची वगैरे पुसायचं. तर मी पटकन झाडू मारून घेते आणि पटापट माझं जे घर आहे ना ते मी क्लीन करून घेतले. तर नित्या बाहेर गेली आहे, त्यामुळं एखादं मिनिट तरी हे घर आमचं असं टकाटक राहतं. ती घरी आली की घरभर पसारा, भांडी, खेळणी हेच दिसतं. तर माझं जे काम आहे ते ऑलमोस्ट झालेलं आहे आणि दुपारच्या वेळी ना मी तिला झोपवण्यासाठी वरती रूममध्ये नेलं. तर तिने पूर्ण घडी केलेलं जे हंतरून वगैरे आहे ते परत विस्कटलं. तुला झोपायचं नाही आहे? पडली, अरे पडली. तर आता ना संध्याकाळचे 5 वाजलेत. नित्या तिच्या बाबांसोबत बाहेर गेली आहे फिरण्यासाठी आणि जेवणामध्ये ना मी आज पावभाजी बनवणार आहे. तर या पावभाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करीन. तर तुम्हाला मी ज्या पद्धतीने पावभाजी बनवते ती आवडत असेल तर तुम्हीही तशाच पद्धतीने ती पावभाजी एकदा ट्राय करून पहा, मस्त लागते. काय नॅश तू काय नॅश काय आणलेस? पाव आणलेस? तर सांगितल्याप्रमाणे पाव आणले, पण पावभाजीचा मसाला विसरला म्हणून मी नित्याच्या बाबांना परत पाठवलं आणि तिच्या आजीला ना मटार आणण्यासाठी मी नित्यासोबत बाहेर पाठवलं होतं. तर भाजीवालीकडून नित्याने टोमॅटो मागून आणला. तर तिला टोमॅटो ना भरपूर आवडतो आणि हा टोमॅटो तिने भाजीवालीकडून मागून आणलेला आहे आणि मला सांगत आहे की मी त्या मावशींकडून हा टोमॅटो आणला आहे म्हणून. मग तो टोमॅटो तिला क्लीन करून दिला आणि या इथे मी पावभाजी बनवत आहे. तर पावभाजी बनवण्यासाठी घरी अवेलेबल असलेल्या ज्या म्हणजे निवडक भाज्या आहेत त्या भाज्या मी इथे घेतलेल्या आहेत. तर टोमॅटो, फ्लॉवर, बटाटा, शिमला मिरची, गाजर आणि बीट वगैरे. तर बीट कलर येण्यासाठी छान असतो आणि तो थोडा हेल्दीही आहे म्हणून मी या इथे वापरलेला आहे. बीटमुळे पावभाजीला कलर छान येतो. तर सर्व भाज्या आपल्याला क्लीन करून घ्यायच्या आहेत, त्या चिरून घ्यायच्या आणि तर चिरलेल्या सर्व भाज्या ना मी एका मोठ्या कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकते. तर तुमच्याकडे अवेलेबल असणाऱ्या सर्व भाज्या तुम्ही पावभाजीमध्ये वापरू शकता. तर मी सर्व भाज्यांना कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकते. तर ह्या भाज्या शिजण्यासाठी खूप जास्त पाण्याचा वापर या इथे करायचा नाही, कारण खूप जास्त पाण्याचा वापर केला तर भाजीमध्ये ना फक्त पाणीच राहतं आणि पांचट अशी भाजी शिजते. त्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये आपल्या ज्या भाज्या आहेत त्या शिजवून घ्यायच्या आहेत. भाज्या शिजत आहेत तोपर्यंत मी ना इथे कांदा बारीक असा चॉप करून घेते. तर हे चॉपिंगचं जे चॉपर आहे ते मी घेतलेलं आहे, पण यामध्ये कांदा चॉप करताना इतका फोर्स लावायला लागतो किंवा इतकी ताकद लावायला लागते ना की याचा वापर करण्यापेक्षा आपण सुरीने किंवा विळीने कांदा चिरलेला बरा असंच मला वाटतं. तर खूप माझा हात दुखला हा कांदा चॉप करताना. तर पावभाजी आपण रेग्युलरली बनवतो, पण त्यामध्ये आपण बटरचा वापर करतो. पण माझ्याकडे बटर अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी तुपाचा वापर केलेला आहे. तर 2 ते 3-4 चमचे या इथे आपण तूप घ्यायचं आहे आणि आवडत असेल तर यामध्ये थोडंसं तेलाचाही वापर करू शकता. तर बटरच्या ऐवजी फक्त
तुपाचा वापर करायचा आणि त्यामध्ये आपण रेग्युलर वापरतोच तसं गोडे तेलही वापरायचं. तेल व्यवस्थित तापलं की यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ताही तुम्ही वापरू शकता. पण पावभाजीमध्ये कढीपत्ता वापरणं मला योग्य वाटत नाही, म्हणून मी ते नाही वापरलं. फक्त जिरे, मोहरी आणि बारीक चॉप करून घेतलेला कांदा यामध्ये वापरलेला आहे. तर मध्यम आकाराचे 2 ते 3 कांदे मी या इथे वापरलेले आहेत. तर 4 ते 5 लोकांसाठी मी पावभाजी बनवते. तर तुम्ही किती लोकांसाठी पावभाजी बनवताय या हिशोबाने कांद्याचं प्रमाण कमी जास्त नक्कीच करू शकता. तर कांदा छान असा मऊसूत झाला की त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट ॲड करायची आहे. तर ही आलं लसणाची पेस्ट मी ना खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहे, त्यामुळे ती थोडीफार क्रश टाईप आहे आणि अशीच आलं लसूण पेस्ट आपल्याला वापरायची आहे. जर तुम्ही रेडीमेड आलं लसूण पेस्ट वापराल तर त्याचा जो फ्लेवर आहे तो भाजीमध्ये कुठंच लागत नाही. आपण तो यूज करतो पण त्याला अजिबात वास किंवा फ्लेवर वगैरे काहीच नसतो. तर या इथे आपला कांदा व्यवस्थित असा गोल्डन झाला की यामध्ये आपण काही मसाले ॲड करूयात. तर मी हिंग ॲड करायची विसरली, तर या स्टेजला मी यामध्ये हिंग ॲड करते. त्यानंतर यामध्ये ना मी काश्मीरी लाल तिखट ॲड करते आणि चवीनुसार आपलं जे घरगुती लाल तिखट असतं ना ते. तर यामध्ये तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता. त्यानंतर 2 चमचे पावभाजी मसाला. तर सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले जे मसाले आहेत ते करपू नयेत यासाठी. तर जे आपले पावडर मसाले आहेत ते व्यवस्थित असे परतून झाले की यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या भाज्या ॲड करूयात. तर तुम्हाला यामध्ये हळद वापरायची असेल तर तुम्ही ती वापरू शकता, पण आपल्या हळदीमुळे भाजीला ना व्यवस्थित असा कलर येत नाही, तर म्हणून मी इथे हळद वापरलेली नाही. तर शिजवून घेतलेल्या सर्व भाज्या आपल्याला यामध्ये ॲड करायच्या आहेत. तर भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला यामध्ये दुसरं पाणी ॲड करायची अजिबात गरज नाही. भाजी शिजण्यासाठी आपण जे पाणी वापरलेलं आहे त्याच पाण्यामध्ये आपल्या पावभाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित ॲडजस्ट होते. तर स्मॅशरचा वापर करून सर्व जी भाजी आहे किंवा शिजलेल्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित अशा आपल्याला स्मॅश करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने लाकडी स्मॅशरचा किंवा तुमच्या घरी अवेलेबल असणाऱ्या कोणत्याही स्मॅशरचा वापर करून भाज्या व्यवस्थित अशा स्मॅश करून घेऊया. तर या इथे ना मी भाज्या व्यवस्थित अशा स्मॅश करून घेतलेल्या आहेत. आपल्या पावभाजीला आलेला कलर तुम्ही पाहू शकता, मस्त छान असा कलर येतो. तर आपल्या भाजीला छान कलर येण्यासाठी तुम्ही यामध्ये बीटचा वापर अवश्य करा. तर यामध्ये चवीनुसार मी मीठ ॲड केलेलं आहे. भाजी शिजताना किंवा कांदा परतताना मी कुठेही मीठ वापरलेलं नव्हतं, म्हणून या स्टेजला मीठ मी वापरलेलं आहे. जर आपण अधेमध्ये कुठेतरी मीठ वापरलं तर आपल्या मिठाचा अंदाज येत नाही, आपलं मीठ जास्त होतं किंवा कमी पडतं, म्हणून पूर्ण लास्टच्या स्टेजलाच आपल्याला यामध्ये मीठ वापरायचं आहे. तर पावभाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही ते पाहू शकता आणि कलरही मस्त असा आलेला आहे. तर घरच्या घरी किटी पार्टी किंवा संक्रांतीच्या हळदी कुंकूसाठी वगैरे तुम्ही अशा पद्धतीची पावभाजी नक्कीच करू शकता. तर या इथे मी खूप सारी चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये ॲड केलेली आहे आणि आपली जी पावभाजी आहे ना ती ऑलमोस्ट डन झालेली आहे. तर मस्त गरमागरम पावभाजी या इथे आपण सर्व करूयात. तर नित्यासाठी मी पहिला पावभाजीचे पाव भाजला, पण तिने तो खाल्लाच नाही, म्हणून मी नित्याच्या बाबांसाठी पाव भाजून देते या इथे. तर त्यावरती थोडंसं तूप टाकलं आणि त्यावरती हे जे पाव आहेत ना ते मी शेकून घेते. तर आमच्याकडे ना इथे एक भट्टी आहे आणि त्या बेकरीमध्ये हे जे लादी पाव आहेत ते ताजे असे मिळतात, म्हणून आम्ही तेच वापरतो. सँडविच ब्रेड वगैरे फारसं नाही वापरत. हे जे ब्रेड आहेत ना ते आमच्याकडे फ्रेश, ताजे आणि गरमागरम असे मिळतात, म्हणून आम्ही तेच वापरतो. जर तुमच्याकडे जुना किंवा शिळा ब्रेड असेल तर त्या ब्रेडचे क्रम्स पडतात. मग अशा ब्रेडचे जे क्रम्स पडत असतील तर आपला ब्रेड शिळा आहे असं आपण समजून जाऊयात. तर मस्त असे हे पाव मी भाजून घेतलेत. तर पाव तर भाजून झालेत आणि भाजीही आपली मस्त अशी तयार आहे. भाजीची कन्सिस्टन्सी, भाजीचा कलर तुम्ही इथे पाहू शकता. तर मस्त अशी मी प्लेट सर्व करून घेते. तर यामध्ये लिंबू आणि कांदा, कोथिंबीर आवडीनुसार आपण खाऊ शकतो, पण आमच्या घरी कांदा किंवा लिंबू कोणालाच आवडत नाही. मी माझ्यासाठी फक्त कांदा, लिंबू वगैरे चिरून घेतला आणि कोथिंबीर फारशी जास्त वरतून नाही टाकली, कारण मी ऑलरेडी टाकली होती. फ्रेश असा चिरून घेतलेला कांदा आणि जर तुमच्याकडे बटर अवेलेबल असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.